जय जय रामकृष्ण हरी. भाग 9. श्री रामकृष्ण परमहंस चरित्र. रामकृष्ण परमहंसांच्या उपदेशाची संक्षिप्ती पद्धत व काही थोडेसे बोधामृताचे चुटके बाबू केशव चंद्रसेन यांनी प्रथम छापून प्रसिद्ध केले. त्यामुळे परमहंसांची कीर्ती फार पसरली आणि कलकत्त्यातील मोठमोठे शिकलेले लोक व थोरथोर घराण्यातील स्त्रियासुद्धा परमहंसांचा उपदेश ऐकावयास येऊ लागल्या. रामकृष्ण हे त्यांच्याबरोबर उजाडल्यापासून तो मावळेपर्यंत सारखे बोलत बसत. रात्रीसुद्धा त्यांना विश्रांती म्हणून नाही, कारण काही अगदी जवळचे व अधिक जिज्ञासू असत ते रात्रीचे मुद्दाम राहत त्यांच्याशी बोलण्यात रात्र जात असे. ह्यामुळे निद्रेचे त्यांना स्मरणच होत नसे. भक्ती आणि ज्ञान ह्या विषयावर ते सारखे बोलत बसत. आपला अनुभव आणि ती आपणास कशी प्राप्त झाली हा त्यांचा विषय असे. सर्व मंडळी त्यांना सांगत की आपण अश्रांत श्रम करू नयेत, पण ते कोणाचेच ऐकेनात आणि प्रत्येक दिवशी स्त्री पुरुषांची दाटी तर सारखी वाढतच चालली आणि त्यांचा क्रम तर पूर्ववत चालूच होता. त्यांना विश्रांती घेण्याविषयी कोणी आग्रह केला तर ते म्हणत, माझ्या ह्या करण्याने एखादा जीव जरी मुक्त झाला तरी त्याबद्दल मी शारीरिक झाडून सारी दुःख मृत्यूसुद्धा एक वेळच नव्हे तर हजारो वेळ मोठ्या आनंदाने पत्करीन. तर ते म्हणत, माझ्या ह्या करण्याने एखादा जीव जरी मुक्त झाला तरी त्याबद्दल मी शारीरिक झाडून सारी दुःखे मृत्यूसुद्धा एक वेळच नव्हे तर हजारो वेळ मोठ्या आनंदाने पत्करीन. इसवी सन 1885च्या प्रारंभी त्यांना काही गळ्यातील विकार झाला आणि होता होता त्यांच्या फुफ्फुसात क्षते पडली. म्हणून त्यांस कलकत्त्यास नेले आणि बाबू महेंद्रलाल सरकारांसारख्या मोठमोठ्या वैद्यांनी उपचार चालू केले. ते त्यांस विनंती करीत की आपण एकही शब्द बोलू नये, पण ती गोष्ट त्यांच्याकडून मुळीच घडत नसे. ते जिकडे जिकडे जात तिकडे तिकडे स्त्री पुरुषांच्या तांडाच्या तांडा त्यांच्या मागे असे. तो त्यांच्या तोंडचा एखादा तरी शब्द आपल्या कानी पडेल म्हणून तिष्ठत असे. त्यामुळे त्यांस स्तब्ध राहण्याचे अगदी जीवावर येई. पुष्कळदा ते समाधी लावून बसत. त्यावेळी त्यांना व्याधी किंवा बाह्य शरीर ह्यांचे तिळभरही भान राहत नसे. पण समाधी उतरली की पुन्हा पूर्ववत बोलणे सुरू करीत. त्यांचा गळा इतका सुजला की त्यातून पातळ पदार्थ किंवा पाणीसुद्धा खाली उतरेना. तरी जनांस बोधामृत पाजण्याचा क्रम म्हणून त्यांनी सोडला नाही. ते अगदी आनंदात आणि समाधानात असत. तारीख 16 ऑगस्ट सन 1886 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत ती नीट होते. नंतर त्यांनी समाधी लावली ती लावलीच, पुन्हा उतरली म्हणून नाही. त्यांच्या शिष्यांस वाटले की ही नेहमीचीच समाधी असेल, कारण तिच्यामध्ये सुद्धा श्वासोश्वास, नाडी किंवा हृदय उडणे वगैरे काही एक लागत नसे. पण अरे रे, त्यांचा तो समज चुकीचा ठरला. रामकृष्ण परमहंसांनी सोन्या रुपयाची नाणी गंगेमध्ये फेकून दिल्यापासून सोन्या रुपयाला किंवा तांब्याला सुद्धा ते शिवले नाही. फार काय, पण झोपेमध्ये जरी कोणी त्यांच्या हातावर पैसा ठेवला तरी ते ताडकन बाहेर फेकून देत. असा कोणी झोपेत हातावर पैसा ठेवला तर प्रथम त्यांचा श्वासोश्वास बंद पडे. नंतर त्यांची बोटे वळून तो पदार्थ चाचपून पाहत आणि नंतर तो दूर फेकून देत. इतके होईल तेव्हा शरीराची क्रिया पूर्ववत चाले. अखेर तर ते लोखंडात सुद्धा स्पर्श करीनासे झाले. मानुषी आणि दैवी शक्तीच्या मिश्रणाचा तो एक अपूर्व पुतळा होता. ते नेहमीच्या बोलण्यात आपणास सर्व स्त्री पुरुषांचा दास असे म्हणत. ते सर्व लोक परमेश्वर स्वरूपाचे आहेत असे समजत. त्यांस कोणी गुरु म्हटलेले खपत नसे व ते आपण थोर आहोत असे मुळीच मानित नसत. शिष्यांनी तुडविलेल्या मातीचे ते पूज्य भावाने वंदन करीत. पण वारंवार त्यांस ईश्वरी संचार होत असे. तेव्हा मात्र त्यांची सारी स्थिती अगदी बदलून जाई. त्यावेळी मात्र ते आपणास सर्वत्र व सर्व समर्थ असे म्हणत. त्यावेळी ते म्हणत, मला पाहिजे त्याला पाहिजे ते देण्याचे सामर्थ्य आहे. मथुरानाथांना त्यांनी फार पूर्वीच सांगून ठेवले होते की
माझे मोठमोठाले अनेक शिष्य आहेत. ते लवकरच येऊन दाखल होतील. त्यांची सर्व माहिती मला आहे. मी निरंतर शाश्वत, अजरामर व परिपूर्ण आहे. फक्त जनांचा उद्धार करण्याकरता व मार्ग दाखवण्याकरता माझा जन्म, त्याकरताच मी हे सारे केले. ते म्हणत, मी नित्यमुक्त असून परमेश्वराचा अवतार आहे. डाळिंबाला प्रथम फळ येते आणि मागाहून फूल येते. तशीच गोष्ट नित्यमुक्तांची आहे. पण ते लोककल्याणाकरताच जन्म घेतात. त्यांना समाधीमध्ये देहाची व बाहेरील कोणत्याही गोष्टीची शुद्धी राहत नसे. एकदा ते ह्या स्थितीमध्ये जळजळीत निखाऱ्यावर पडले. त्यामुळे त्यांचे मांससुद्धा जळले. पण ते त्यांना किती वेळेपर्यंत कळलेसुद्धा नाही. अंगात शिरलेले निखारे काढावयास शस्त्रवैद्य आला. त्याने ते बाहेर काढले. तेव्हा ते सावध झाले व मग त्यास जखमा भासू लागले. दुसऱ्या एका वेळी त्यांचा पाय निसरून ते पडले आणि त्यांचा हात मोडला. तेव्हा डॉक्टर येऊन त्याने तो हात बांधला आणि सांगितले की आपण चांगले बरे होईपर्यंत पुन्हा समाधी लावू नका. पण ते अशक्यच होते. कोणी धर्माविषयी किंवा परमेश्वराविषयी गोष्ट काढली की तत्काळ त्यांची समाधी लागे आणि त्यांचा हात अगदी सरळ होई आणि तो पुन्हा बांधावा लागे. ह्याप्रमाणे कित्येक महिने असाच क्रम चालला होता. तो निखालस बरा व्हायला 6 महिन्याहूनही अधिक दिवस लागले. मथुरानाथ वारंवार त्यास देवालयाची इस्टेट, जिचे वार्षिक उत्पन्न 25,000 रुपये आहे, ती घेण्याविषयी विनंती करीत. त्यास सरते शेवटी त्यांनी निक्षून सांगितले की तुम्ही मला ह्या गोष्टीचा आग्रह केल्यास मला तेथून उच्चाटन करणे भाग आहे. तेव्हा त्यांनी ती गोष्ट सोडून दिली. दुसऱ्या एका वेळी एका गृहस्थाने 25,000 रुपये देण्याकरता आणले होते. पण त्याचा परिणामही तसाच झाला असतो. परमहंसांच्या चरित्राची माहिती ह्याहून पुष्कळ विस्तृत आहे. तथापि ती आता आणखीन येथे देऊन ह्याहून अधिक विस्तृत करणे उचित नव्हे, कारण प्रधान गोष्टी ह्यामध्ये येऊन चुकल्याच आहेत. परंतु आमच्या मते त्यांच्या सर्व गुणात व सामर्थ्यात अत्यंत लोकोपयोगी गुण म्हटला म्हणजे त्याचा साधा व गोड उपदेश आणि त्यांची अमृतमय रसाळवाणी हा होय. त्यांनी व्याख्यानासारखा कोठे व कधीच उपदेश केलेला नाही. ते जेथे बसत तेथेच ते व्यवहारातील दृष्टांतांनी व साध्या भाषेने धर्माचे तत्त्व लोकांच्या मनात ठसवून देत. अशा प्रकारे बोलताना त्यांच्या मुखातून वारंवार जे दृष्टांत, सिद्धांत चुटके बाहेर पडत, त्यापैकी त्यांच्या शिष्य शाखेने लिहून ते इंग्रजीत छापून काढविले. त्यातील काही आम्ही सुलभ वेदांत ह्या सदराखाली केरळ कोकिळात घेतले होते. ते लोकांस किती आवडले व किती प्रिय झाले हे सांगणेच नको. ह्यास्तव हे सर्व एकत्र करून त्यापैकी 360चा एक भाग आम्ही छापून काढला आहे. ते चुटके वाचले म्हणजे परमहंसांची रसाळवाणीचा, ईश्वरी प्रसादाचा व सम्यक ज्ञान जिज्ञासेचा अनुभवच घडेल. ह्याच्या केवळ शिष्य शाखेनेच अमेरिका, इंग्लंड व फ्रान्ससारखे कैक देश आर्य धर्मोदयाने उज्ज्वल केले. त्या महात्म्याची थोरवी किती म्हणून वर्णन करावे. स्तवार्थ तुझ्या तुझ्या सम कधी कवी जन्मती, अशांपैकीच तो न्याय होय. इतके सांगून चरित्रलेख येथे समाप्त करतो.